मंदिरात सुंदरकांड वाचक महिलेच्या गळ्याला चाकू लावून मंगळसूत्र हिसकावले. नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत कठोरा गावालगत साक्षात हनुमान मंदिरातील घटना. कठोरा गावालगतच्या मंदिर सुंदरकांड वाचक महिलेच्या गळ्याला चाकू लावून गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन गेल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेत नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून लुटारूचा शोध सुरू केला आहे. कठोरा ते वलगाव मार्गावर साक्षात हनुमान मंदिर आहे. या मार्गावर जास्त वादळ नसल्यामुळे दुपारच्या वेळी रस्ता सुनसान असतो आणि दुसऱ्या वेळी मंदिरात सहसा कोणी येत नाही. रागिनी रवी शनिवारी एकटीच सुंदरकांड वाचण्याकरता मंदिरात गेली आणि मंदिरात बसून सुंदरकांडचे पठण करत होती. दरम्यान दुचाकीवर 4 युवक चेहऱ्याला दुपट्टा बांधून मंदिरात आले आणि दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. आजूबाजूला कोणी नाही आणि महिला एकटीच आहे हे पाहत असताना मंदिरात असल्याचे पाहून त्यांनी महिलेला पकडून चाकूचा धाक दाखवला आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. यामध्ये 3 ग्रॅमचे सोन्याचे पेंडॉल लुटारू हिसकावून पळून गेले. घटनेनंतर महिलेने आरडाओरड केली, मात्र कोणी त्यांच्या मदतीला आले नाही. त्यामुळे महिला घरी गेली आणि कुटुंबाला झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी नांदगाव पेठ ठाण्यात तक्रार दाखल केली असून लुटारूचा शोध पोलीस घेत आहे. या घटनेमुळे मात्र भक्तवर्गातही चिंतेचे सावट पसरले आहे.